तर आता मी आले ठाणे महोत्सवावरून आणि मी काय काय वस्तू आणल्यात त्या तुम्हाला दाखवते. तर चला आपण पाहूया मी आणलेल्या वस्तू. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू आणल्यात त्या. तर सर्वात पहिले आहे ब्लाऊज. मी ब्लॅक साडी संक्रांतीला मागवली होती ऑनलाईन. तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर त्याची लिंक इथे देते, तो पाहून घ्या. तर त्या ब्लॅक साडीवर माझ्याकडे सिल्वर ब्लाऊज नव्हता. मी ॲक्च्युली ब्लॅक आणि सिल्वरच बघत होते, पण तसं कॉम्बिनेशन मिळालं नाही. त्या साडीवर रेड ब्लाऊज आलं, त्याच्यामुळे मग ते बरोबर नाही वाटत आहे कॉम्बिनेशन. तर म्हणून मग मी हे ब्लाऊज आणले. सिल्वर आहे, हे बघा. हे मिळालं मला 350 रुपयाला. तर हे असं ब्लाऊज आहे सिल्वर कलरचं, छान आहे आणि कपडा वगैरे पण स्मूथ आहे. ते एक झालं. त्यानंतर ही मी अजरक प्रिंटची कुर्ती घेतली. हे बघा, ही अशी अजरक प्रिंट आहे, ही कुर्ती आहे. तर ही मी 750 रुपयाला कुर्ती घेतली. अजरक प्रिंट आहे. ह्या कुर्ती थोडी महाग असतात कारण यांचं कॉटन वगैरे छान असतं, म्हणून ह्या कुर्ती थोड्या महागच असतात. असेल बाकी अजून कुठेतरी अजून कमी पण मिळत असेल, कारण हा मेळावा होता तर तिथे अर्थातच थोडासा महाग असेल. तर ही एक घेतली. त्यानंतर हे दोन ना मी फ्रेग्रन्स घेतलेत आपल्या कपाटात आणि गाडीत ठेवायला. तर हे केशर आहे, हे मी गाडीत ठेवणार आहे. आणि हे आहे, हा आहे मोगरा, हा मी कपाटात ठेवणार आहे. याचं कपाटात ठेवलं तर म्हणतात वर्षभर याचा स्मेल राहतो आणि जे गाडीत आहे त्याचं 6 महिने. तर बघूया आपण वापरून. 100 रुपयाला हे मिळाले मला. 100 रुपयाला एक असे मी 2 आणले, 200 रुपयाचे. त्यानंतर हा हे उडदाचे पापड, घरगुती पापड आहेत, बरे वाटले मला म्हणून मग मी हे घेतले. 120 रुपये पावने मिळालेत हे पापड. हे मी सेंट घेतलेत 2. हे 2 सेंट आहेत. ह्या 100 रुपयाला छोट्या बॉटल मिळाल्या, तर हे 2 घेतलेत. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, खूप व्हरायटीचे परफ्यूम आहेत तिथे. तर हे 2 मी परफ्यूम घेतलेत वापरून बघण्यासाठी, म्हणून छोटे सॅम्पल घेतलेत. आवडले तर जाऊन आपण घेऊ शकतो. अजून 19 तारखेपर्यंत तो भव्य महोत्सव आहे, तर म्हणून मी हे 2 आणले छोटे छोटे. त्यानंतर हे खामकर जे आहेत लालबागला आहेत, ज्यांचे मसाल्याचं शॉप आहे, तर त्यांनी इथे मसाले वगैरे लावले होते. मी मसाले नाही घेतले कारण ऑलरेडी मसाले बनवलेले आहेत. तर मी मिरच्या घेतल्या त्यांच्याकडून. ह्या सांडगी मिरची आणि दह्यातली मिरची, ही सांडगी मिरची, हे 50 रुपयाला मला मिळाली. आणि हे कोकम जे आहे, मी तुम्हाला म्हटलं आमच्या गाववाल्या ताई तिथे होत्या टेरवच्या, तर त्यांच्याकडून हे कोकम घेतले. आणि आहे ही मध घेतली मी, पाहू शकतो मी. या मधचे डिटेल्स व्हिडिओमध्ये आपले आहेत. त्यांचा शॉपचा जो शॉप होतं तिथे मी त्यांचा व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यावर त्यांचा नंबर पण आहे. मी वापरून बघते आणि तुम्हाला नक्की याचा रिव्ह्यू देईन. म्हणजे ते बोललेत की ही जमणार नाही म्हणून. आणि कशी मध ओळखायची, ओरिजिनल मध कशी ओळखायची तेही त्यांनी सांगितलं आहे. नक्की व्हिडिओ पहा. तर हे असं सर्व मी शॉपिंग काल केलेली आहे. झालेली आहे माझी शॉपिंग एवढी. तर हे असं पूर्ण मी घेतलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.